हॅलो एव्हरीवन, आजपासून आपल्याला बघायचे आहेत पॅटर्नचे क्वेश्चन्स. पॅटर्न्स म्हणजे काय? सो भरपूर जणांना पॅटर्न्सचे क्वेश्चन अवघड जातात, भरपूर जणांना इझी जातात. ठीक आहे. सो या प्रकारे पॅटर्न दिसतात, म्हणजे हा स्क्वेअरचा पॅटर्न झाला, हा पिरामिड झाला, हा हाफ पिरामिड झाला, उलटा रिव्हर्स पिरामिड, हा सिंपल पिरामिड झाला, कम्प्लीट पिरामिड. ठीक आहे. सो या प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला बघायचे. सो बेसिकली जेव्हा पण पॅटर्न्सचे क्वेश्चन येतात तेव्हा घाबरायचं नाही. तर आपण दोन स्टेपनी आपण ते क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो इझिली. पहिली स्टेप म्हणजे काय, की आपण काय करायचं, की जो पण पॅटर्नचा क्वेश्चन आलाय ना, त्याला डिवाइड करायचं इंटू रोज अँड कॉलम्स मध्ये. ठीक आहे. जो पण क्वेश्चन आहे त्याला रोज आणि कॉलम्स मध्ये डिवाइड करायचं. जसं की हा क्वेश्चन आहे, याला मी काय केलं, कॉलम्सने डिवाइड केलं. क्लिअर गोष्टी समजताय? ठीक. तसंच समजा आता एकदा डिवाइड केलं तुम्ही याला रोज अँड कॉलम्स मध्ये. ठीक आहे. तर मग नंतर काय करायचं, जे नंबर ऑफ लाईन्स आहे, इथे नंबर ऑफ लाईन्स किती आहेत? 3. त्याच्यानंतर नंबर ऑफ स्टार्स, इथे नंबर ऑफ स्टार्स किती आहेत? एका लाईन मध्ये, एका लाईन मध्ये किती आहेत? 3. इथे पण 3, इथे पण 3. ठीक आहे. आणि कधी कधी काय होतं, की आपल्याला ब्लँक स्पेसेस पण बघावे लागतात. तर इथे ब्लँक स्पेसेस आहे का? नाही. तर मग आपण काय करतो, की यांचं रिलेशन फाइंड करतो, की नंबर ऑफ लाईन्स आणि नंबर ऑफ स्टार्स इथे काय दोघे इक्वल आहेत. तर नंबर ऑफ लाईन जेवढ्या असतील किंवा नंबर ऑफ लाईन्स किती प्रिंट करायच्या आहेत, तर याला मी ऍझ्युम केलं ॲज अ एन. ठीक आहे. तो सो नंबर ऑफ लाईन किती तिथे? एन. तर नंबर ऑफ लाईन जेवढे असतील तेवढे मला स्टार प्रिंट करायचे आहेत प्रत्येक लाईन मध्ये. सो हा काय झाला, माझा रिलेशन झाला, हा माझा ऑब्झर्वेशन झालं. सो या पद्धतीने आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. क्लिअर गोष्टी. पहिले काय केलं आपण, रोज आणि कॉलम्स मध्ये डिवाइड केलं. त्याच्यानंतर काय केलं, नंबर ऑफ लाईन्स आणि नंबर ऑफ स्टार्स मध्ये काय रिलेशन आहे ते फाइंड केलं. संपल्या गोष्टी संपल्या. ठीक आहे. सो आपण एकदा क्वेश्चन करून बघू, म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीने समजेल. ठीक आहे. सो पहिला क्वेश्चन आहे, खूप बेसिक क्वेश्चन आहे, मग आपण थोडंसं ऍडव्हान्स लेवल. सो पहिला क्वेश्चन आहे, की एका लाईन मध्ये तुम्हाला 4 स्टार प्रिंट करायचे आहे. ठीक आहे. जेवढं एक एन इनपुट घ्यायचा, एन काय घ्यायचा, ऍज अ इनपुट घ्यायचा युजरकडनं, आणि जेवढा जेवढा एनचा नंबर आहे तेवढे स्टार तुम्हाला प्रिंट करायचे आहे अप टू एन पर्यंत. क्लिअर गोष्टी. समजा मी एनची व्हॅल्यू 3 दिली तर किती स्टार प्रिंट होतील? 3. एनची व्हॅल्यू मी 5 दिली तर किती स्टार प्रिंट होतील? 5. या गोष्टी. ओके, सिंपल आहे. तर बघा आता, काही नाही, एकदम इझी आहे, तर घाबरायचं नाही. पहिली गोष्ट काय करायची, एन पाहिजे मला, एन. ठीक आहे. आणि एक आय लागेल, एक एन लागेल. एन जो इनपुट घेतो, आय लागेल. आय कशासाठी ते बघा आता, मला एन इनपुट घ्यायचा आहे. सो मी पहिले युजरला सांगेल प्रिंट एफ एनची व्हॅल्यू टाक. तो काय टाक, एंटर एनी नंबर. ठीक आहे. सो त्याच्यानंतर काय करेल मी, स्कॅन एफ लिहिल, स्कॅन एफ पर्सेंटेज डी का लिहिलं, इंटिजर आहे म्हणून. सो व्हेरिएबलचं नाव एन. ओके, आली व्हॅल्यू. आता करायचं काय, मला एन पर्यंत मला माझे जे स्टार्स आहेत ते प्रिंट करायचे आहेत एका लाईन मध्ये. तर कसे करायचं, फॉर फॉर आय चालू कुठून होतं, 1 पासून. ठीक आहे. नीट बघा, मी काय म्हणलं होतं, जो पण क्वेश्चन येईल त्याला काय करायचं, रोज आणि कॉलम्स मध्ये डिवाइड करायचे. सो याला मी कॉलम मध्ये समजा डिवाइड केलं, तर कॉलमचा नंबर बघा, 1 2 3 4, 4 कॉलम झाले. ठीक आहे. ओके. सो चालू कुठून होतं, 1 पासून, जातो कुठपर्यंत, एन पर्यंत. जी एनची व्हॅल्यू आहे ती एन पर्यंत. सो मी तेच करतोय. चालू कुठून झालं, 1 पर्यंत, गेलो कुठपर्यंत, आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू एन पर्यंत, मग आय प्लस प्लस. क्लिअर गोष्टी. ठीक. आता करायचं काय, मला प्रिंट एफ स्टार पाहिजे, मला प्रिंट एफ स्टार प्रिंट करायचं, स्टार. आता तुम्ही तो ऑब्झर्व केलं असेल तर माझ्याकडनं एक चूक झाली आहे. ती चूक म्हणजे काय, मी ते अँड नाही लिहिलं, बरोबर ना. सो इथे अँड लिहायचं कंपल्सरी असतं स्कॅन एफ मध्ये. काय लिहायचं असतं मी तुम्हाला सांगितलंय, तर लेक्चर बघा. सो आता ही गोष्ट समजा मी रन केली. सो आता इथे काहीतरी येईल मला. ओके. सो मी तर फायदा दाबलं. सो आलं, 5 स्टार आलेत, 1 2 3 4 5. 5 स्टार माझे प्रिंट होऊन आले आहेत. क्लिअर गोष्टी समजतात. सो आता हा झाला माझा पहिला क्वेश्चन. सो सेकंड क्वेश्चन बघा. सेकंड क्वेश्चन आहे, की जेवढी माझी एन आहे, जेवढं माझा एनची व्हॅल्यू आहे तेवढ्या लाईन मला प्रिंट करायचं. म्हणजे समजा 1 2 3 4 5. ठीक आहे. मला व्हर्टिकल प्रिंट करायचं. एकदा हॉरिझॉन्टल प्रिंट करून झाला तर व्हर्टिकल प्रिंट करायचं. व्हर्टिकल कसे करायचे बघा, काही नाही, सिंपल आहे. इथे काय लिहायचं, फक्त समजा व्हर्टिकल करायचे ना. इथे काय लिहिल मी, नीट बघा. इथे काय लिहिल, नवीन लाईन ऍड करेल ना प्रत्येक टाइम. सो इथे मी बॅकस्लॅश एन लिहितो. आता रन करू बघा, समजा 5 लिहिल. सो आले का 5 स्टार दिसतात? क्लिअर गोष्टी. ठीक आहे. सो मी काय केलं, एक स्टार प्रिंट करून झाला तर मी नवीन लाईन ऍड केली. ठीक आहे. आता समजा मी या दोन गोष्टींना कंबाईन केलं, म्हणजे हॉरिझॉन्टल पण करतो आणि व्हर्टिकल पण करतो, तर मला असं काहीतरी दिसेल. कन्फ्यूज होऊ नका, खूप बेसिक चालू आहे आपण आता.
1 2. आणि आजचं लेक्चर थोडंसं मोठं होईल कारण की आज आपण ऑलमोस्ट 50% जेवढे पण पॅटर्नचे क्वेश्चन्स आहेत ते आपण कम्प्लिटली बघणार आहोत. क्लिअर गोष्टी आहे. तर हा पॅटर्न आपल्याला बघायचा. सो मी काय म्हणलं की पहिले काय करायचं, सर्वात आधी तुमचा जो पॅटर्न आहे त्याला डिवाइड करायचं कॉलम्स आणि रोज मध्ये. सो मी याला कॉलम्स आणि रोज मध्ये डिवाइड केलं. ओके. सो मी इथे आय ची व्हॅल्यू लिहिली, इथे मी जे ची व्हॅल्यू देतो. ओके. 1 2 3 4. ओके. आय ची व्हॅल्यू पण काय 1 2 3 4. यांची व्हॅल्यू किती, यांची व्हॅल्यू इथे 4 आहे. ठीक आहे. 4x4चा मला स्क्वेअर प्रिंट करायचा, स्क्वेअर पॅटर्न मध्ये जा. क्लिअर गोष्टी. आता बघा नंबर ऑफ स्टार बघा, पहिल्या लाईन मध्ये किती 4, दुसऱ्या लाईन मध्ये किती 4, तिसऱ्या लाईन मध्ये किती 4, चौथ्या लाईन मध्ये किती 4. मग हे बघा हा 4 आणि हा 4 इक्वल दिसतोय. येस. म्हणजे मी काय म्हणू शकतो, नंबर ऑफ स्टार्स इक्वल टू एन. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ लाईन्स किती, आयच्या व्हॅल्यू बघा, नंबर ऑफ लाईन्स किती 4, नंबर ऑफ कॉलम्स किती 4. सो मी असं म्हणू शकतो की नंबर ऑफ लाईन्स म्हणजे आय, नंबर ऑफ कॉलम्स इक्वल टू जे. ठीक आहे. आणि ते इक्वल आहेत यांच्या. रिलेशन फाइंड झालं. आता सॉल्व्ह करायचं, सिंपल आहे. ठीक. आता नीट बघा, समजा मी तुम्हाला हा सेम पॅटर्न तुम्हाला मी मॅन्युअली काढायला दिला असता, हाताने काढायचा असेल तुम्ही कसा काढला असता, तुम्ही काय केलं असतं, पहिले स्टार प्रिंट केला असता 1, हे बघा 2 3 4. आता इथून नवीन न्यू लाईन ऍड केली असती, म्हणजे एक लाईन तुमची प्रिंट झाली, ही लाईन तुमची प्रिंट झाली, तुम्ही काय केलं असतं, नवीन लाईन ऍड केली असती. क्लिअर गोष्ट. तर पहिले आपल्याला एक लाईन प्रिंट करायची आहे, त्याच्यानंतर नवीन लाईन ऍड करायची आहे. अशा किती लाईन प्रिंट करायच्यात मला, आय पर्यंत, म्हणजे 4 प्रिंट करायचे. क्लिअर गोष्ट. ठीक आहे. आता याला समजा मी एक्झिक्यूट केलं तर बघा कसं होईल. नीट बघा, मी काय करतो, पहिले हॉरिझॉन्टल लाईन प्रिंट करतो. हॉरिझॉन्टल साठी आपण काय यूज करतो, जे. इथे बघा हॉरिझॉन्टल साठी काय यूज केलंय, जे. तुम्हाला जे आवडेल ते करा, पण मी आयडियली जे यूज करायचं असतं. ठीक आहे. सो आपण इथे काय करू, एक जे नावाचे व्हेरिएबल पण ऍड करू. क्लिअर गोष्ट. ठीक. जे चालू कुठून होतोय, अरे जे चालू होतोय 1 पासून कुठपर्यंत जातोय, एन पर्यंत. क्लिअर गोष्ट. ठीक. आणि प्लस प्लस होतं. जेचं काम काय, कॉलमचं काम काय, स्टार प्रिंट करणं, लाईन प्रिंट करणं. ठीक आहे. जेचं काम काय, लाईन प्रिंट करणं. सो मी ते लिहिलं प्रिंट एफ स्टार. क्लिअर गोष्टी. ठीक. एक लाईन प्रिंट झाल्यानंतर मला काय करायचं, नवीन लाईन ऍड करायची, नवीन लाईन. सो नवीन लाईन आपण कशी ऍड करतो, प्रिंट एफ बॅकस्लॅश एन. नीट बघा, बॅकस्लॅश एन. ओके. आता ही जी प्रोसिजर आहे, म्हणजे मला लाईन्स प्रिंट करणं, नवीन लाईन मध्ये कुठपर्यंत करायचं, मला ही जी गोष्ट ही मला रिपीटिव्हली करायची. किती लाईन्स पर्यंत, कितीपर्यंत, एन पर्यंत. सो मग ही जी गोष्ट आहे, सो मी ही गोष्ट काय करतो, नीट बघा, ही गोष्ट मी कॉपी केली. सिंपल. फॉर कधीपर्यंत करायची मला ती गोष्ट, आय 1 पासून चालू होतोय, कुठपर्यंत जातोय, लेस दॅन ऑर इक्वल टू एन पर्यंत. त्याच्यानंतर आय प्लस प्लस. ओके. ठीक. नीट बघा, हे काय केलं मी, हा लूप लावला. हा लूप कशासाठी आहे, नीट बघा, हा लूप आहे लाईनसाठी. या ज्या लाईन्स आहेत ना, या लाईन प्रिंट करण्यासाठी आपण काय करतो, हा आयचा लूप लावला. ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे स्टार आहेत ना, हे स्टार प्रिंट करण्यासाठी आपण कोणता लूप लावला, जेचा लूप लावला. क्लिअर आहे. ठीक आहे. सो आता नीट बघा, आणि याच्या आतमध्ये काय करतो आपण, एका लाईन मध्ये, ही एक लाईन आहे, एक लूप म्हणजे काय, एक लाईन. सो एका लाईन मध्ये मी काय केलं, ही गोष्ट प्रिंट केली. गोष्ट समजतीये. हे बघा, हा जो आहे, हा लूप मी रन केला आहे बघा. याच्या आतमध्ये याचं काम काय, स्टार प्रिंट करणं. याचं काम काय, नवीन लाईन ऍड करणं. ठीक आहे. या फॉरचं लूप, या बाहेरच्या लूपचं काम काय, नवीन लाईन्स नंबर ऑफ लाईन साठी बाहेरचा लूप आय. आतमधला जो जेचा लूप आहे तो कशासाठी, स्टार प्रिंट करण्यासाठी. आणि हे जे प्रिंट लिहिलं हे नवीन लाईन ऍड करण्यासाठी. गोष्ट समजतीये. परत एकदा बघा, गोष्ट समजतीये का. हा लूप कशासाठी, नवीन लाईन ऍड करण्यासाठी. हा लूप कशासाठी, स्टार प्रिंट करण्यासाठी. हा लूप कशासाठी, नवीन लाईन प्रिंट करण्यासाठी. ओके. एकदम मी प्रिंट केलं तर बघा आता काय म्हणता इथे, सेमी कॉलन द्यायचं राहिलं, बस बाकी काही इश्यू नाहीये. सो 5 केलं. सो 5x5 तुम्हाला इथे आलाय का, हे पाहिजे 5x5 स्क्वेअर तुम्हाला प्रिंट होऊन आलाय, दिसतोय. ठीक आहे. हे बघा 5x5 तुम्हाला स्क्वेअर प्रिंट होऊन आला आहे. ठीक आहे. ओके. क्लिअर गोष्टी.
नेहमी लक्षात ठेवा, आय जो असतो आय असतो रोजसाठी, जे जो असतो तो असतो स्टार प्रिंट करण्यासाठी, जे कशासाठी असतो स्टार प्रिंट करण्यासाठी. क्लिअर आहे का गोष्ट? ठीक. अजून चांगल्या पद्धतीने समजेल पुढचे क्वेश्चन्स पण बघा. ठीक आहे. सो आता आपल्याला करायचा असा पिरियड, आणि यावेळी थोडासा मोठा करू आपण स्टार. ठीक आहे. सो असा क्वेश्चन आल्यानंतर पहिलं काय करतो आपण, हे मी बघा, असा क्वेश्चन आल्यानंतर आपण काय करतो, असा क्वेश्चन आल्यानंतर आपण करतो असा क्वेश्चन आल्यानंतर सिंपल आहे, आपण काय करतो रोज मध्ये आणि कॉलम्स मध्ये डिवाइड करतो. आता इथे बघा नंबर ऑफ रोज किती आहे, आयची व्हॅल्यू 1 पासून चालू होतीये, 2 पर्यंत गेली, 3 पर्यंत गेली, 4 पर्यंत गेली. ठीक आहे. जेची व्हॅल्यू बघा बरं, 1 2 3 4. नंबर ऑफ स्टार्स बघा, नंबर ऑफ स्टार्स पहिल्या लाईन मध्ये 1 स्टार, दुसऱ्या लाईन मध्ये 2 स्टार, तिसऱ्या लाईन मध्ये 3 स्टार, चौथ्या लाईन मध्ये 4 स्टार्स. तर मला इथे हे काय नंबर ऑफ स्टार्स आहेत, हे काय नंबर ऑफ स्टार्स, हे काय नंबर ऑफ स्टार्स. मला हे एक गोष्ट समजली की नीट ऑब्झर्व करा, नंबर ऑफ लाईन्स जे आहेत तेवढेच नंबर ऑफ स्टार्स आहेत. त्या बघा, नंबर ऑफ लाईन इथे 2 आहे, नंबर ऑफ स्टार किती 2 आहे, नंबर ऑफ लाईन 3 आहे, म्हणजे लाईन नंबर 3 आहे तर नंबर ऑफ स्टार्स किती 3 आहेत, लाईन नंबर 4 आहे तर नंबर ऑफ स्टार्स 4 आहेत. समजलं? सो मी असं इथे कंक्लुजन काढू शकतो का, जे स्टार्स आहेत ते माझे इक्वल टू आहेत आयच्या. क्लिअर गोष्ट? ठीक आहे. ओके, डन. समजलं? तर मी असं लिहू शकतो का, नंबर ऑफ स्टार्स कुठपर्यंत चालू होत आहेत 1 पासून. नीट बघा, स्टार चालू कुठून होत आहेत 1 पासून, स्टार्स चालू कुठून होतात 1 पासून, जाता कुठपर्यंत आहे स्टार्स, कुठपर्यंत आहेत आय पर्यंत ना. सो लेस दॅन ऑर इक्वल टू आय, आणि नंतर स्टार प्लस प्लस. गोष्ट समजली? एवढाच क्वेश्चन होता, बाकी सर्व गोष्टी सेम आहेत. ठीक आहे. नीट बघा, हे बघा, हा क्वेश्चन होता आता प्रिव्हियस क्वेश्चन आपला. ठीक आहे. सेम गोष्ट करायची आपल्याला फॉर आय कशासाठी असतो, लाईन साठी. चालू कुठून होतीये 1 पासून, जाती कुठपर्यंत एन पर्यंत, प्रत्येक टाइमला प्लस प्लस, प्रत्येक टाइमला प्लस प्लस. ओके. सो मला करायचं काय, नंतर आतमध्ये स्टार प्रिंट करायचे. स्टार साठी आपण यूज करतो जे. चालू कुठून होतोय 1 पर्यंत, जातो कुठपर्यंत जे, कुठपर्यंत जात आहे नीट बघा, लाईन पर्यंत ना, आय पर्यंत. दिसला की ते आय, सो कुठपर्यंत जात आहे आय पर्यंत. सो मग इथे लेस दॅन ऑर इक्वल टू आय, लेस दॅन ऑर इक्वल टू आय. सो इथे मी काय लिहिल, जे प्लस प्लस. क्लिअर आहे गोष्ट? ठीक आहे. मग आता इथे काय लिहिल, प्रिंट एफ स्टार, प्रिंट एफ स्टार. गोष्ट समजताय का? क्लिअर आहे? ठीक आहे. प्रत्येक लाईन नंतर एक लाईन प्रिंट झाल्यानंतर मला काय करायचं, नवीन लाईन ऍड करायची. सो मी ते नवीन लाईन ऍड केली, प्रिंट ऑफ बॅकस्लॅश एन. आणि ही गोष्ट समजा मी रन केली तर बघ काय होईल, 5 पर्यंत झाले, आला पॅटर्न आला. चेंज काय झालं, फक्त इथे मी जो माझे जे स्टार्स आहेत ते कुठपर्यंत प्रिंट केली, नंबर ऑफ लाईन्स पर्यंत. एवढंच डिफरन्स आहे, बाकी काहीच नाही. ठीक आहे, इझी आहे. ओके. अजून एक मस्त पॅटर्न आपण प्रिंट करू. मस्त पॅटर्न असा आहे, ओके. ठीक आहे, हा पॅटर्न आपल्याला प्रिंट करायचा. इझी आहे, तुम्ही फक्त लक्ष द्या. ठीक आहे. सो याला परत आपण डिवाइड करू कशामध्ये, रोज आणि कॉलम्स मध्ये. जसं तुम्ही इंग्लिश बोलताय ना तसंच आपल्याला प्रिंट करायचं. फक्त आपल्याला काय की जे हार्डवर्क आहे ते हार्डवर्क फक्त कॉम्प्युटर करतो, आपल्याला फक्त सांगायचं. ठीक आहे. ओके. नीट बघा, 1 2 3 4 ही कोणाची व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू आहे आयची. त्याच्यानंतर जेची व्हॅल्यू बघा, जेची व्हॅल्यू काय 1 2 3 4. ठीक आहे. आता नीट बघा जेव्हा तुम्ही ऑब्झर्व कराल तर तुम्हाला दिसेल की ते स्पेसेस पण प्रिंट करायला लागतील. ह्या इथे स्पेसेस पण आहेत, 1 2 3, 1 2 1 0. ठीक आहे, स्पेसेस पण आहेत. सो आपण काय करू, इथे स्पेसेस लिहू, किती स्पेसेस आहेत ते, आणि इथे स्टार्स. ठीक आहे. तुम्हाला काय दिसतंय, स्पेसेस किती आहेत 3 स्पेसेस, स्टार्स किती आहेत 1, स्पेसेस किती आहेत 2, स्टार किती आहेत 2, स्पेस किती आहे 1, स्टार किती आहेत
3, स्पेस किती आहे 0, 4 किती, स्टार्स किती आहेत 4. ओके, आता मला नीट बघा की ते माझे जे नंबर ऑफ लाईन्स आहेत ना, लाईन नंबर आहे आणि नंबर ऑफ स्टार्स आहेत इक्वल आहेत. नंबर ऑफ लाईन्स इक्वल टू नंबर ऑफ स्टार्स. तर मी असं म्हणू शकतो का की जे स्टार्स आहेत ते लेस दॅन ऑर इक्वल टू आय आहेत. आत्ताच बघितलं ना आपण. ओके, आता मला फक्त स्पेसेस फाइंड करायचे. स्पेसेस इथे किती 3, इथे किती 2, इथे किती 1, इथे किती 0. तर मला एक गोष्ट समजतीये, नीट बघा. आणि माझं एन ची व्हॅल्यू किती आहे, एन ची व्हॅल्यू आहे 4. ओके, नीट बघा इथे मला काय समजतं, स्पेसेस, नीट बघा, स्पेसेस प्लस आय इक्वल टू एन, स्पेसेस प्लस आय इक्वल टू एन. तर नीट बघा, स्पेसेस किती इथे 3, ठीक आहे, आय किती आहे 1, 3 प्लस 1 4, आले की यांची व्हॅल्यू. ठीक आहे, इथे बघा आय किती 2, स्पेसेस किती आहे 2, यांची व्हॅल्यू किती 4. तसंच स्पेसेस किती आहे 1, लाईन किती आहे 3, 3 प्लस 1 4. इथे बघा लाईन नंबर 4, स्पेसेस किती आहे 0, आलं उत्तर 4. सो मी याला असं लिहू शकतो का, स्पेसेस इक्वल टू एन मायनस आय, एन मायनस आय फॉर्म्युला झाला. सो मी असं लिहू शकतो, स्पेसेस किती आहेत माझे, स्पेसेस लेस दॅन ऑर इक्वल टू एन मायनस आय. इथपर्यंत मला करायचे. झालं, सॉल्व्ह झालं, एवढंच आहे. आता आपण याला सॉल्व्ह करून बघू. ठीक आहे, सो फर्स्टली पहिले सर्वात आधी आपल्याला काय करायचे, स्पेसेस प्रिंट करायचे, नंतर स्टार प्रिंट करायचे. सो बघा आता पहिले स्पेस नंतर स्टार. नीट इथं मी समजा ऑब्झर्व केलं, पहिले मला स्पेसेस प्रिंट करावे लागतील. ठीक आहे, सो नीट बघा, स्पेस पहिले फॉर आय इक्वल टू 1 पासून चालू होतोय, कुठपर्यंत जातोय, लेस दॅन ऑर इक्वल टू एन पर्यंत. नंतर आय प्लस प्लस आय प्लस प्लस. ठीक आहे, गोष्ट समजतीये. त्याच्या आधी काय प्रिंट करायचं, स्पेसेस. स्पेसेस फॉर स्पेस साठी मी म्हणलं के, स्पेसेस साठी मी काय अजून केलं, के. सो के ची व्हॅल्यू किती आहे, के ची व्हॅल्यू 1 पासून चालू होतीये, कुठपर्यंत जाते के ची व्हॅल्यू, लेस दॅन ऑर इक्वल टू एन मायनस आय, एन मायनस आय. क्लिअर आहे का गोष्टी, आत्ताच आपण बघितलं, फॉर्म्युला काढला होता. नंतर के प्लस प्लस. ओके, डन डन डन. नंतर काय करायचं, प्रिंट एफ स्पेस स्पेस. ओके, आता माझे स्पेस प्रिंट करून झाल्यात, याचा अर्थ काय, माझे स्पेस प्रिंट करून झाल्यात. आता मला काय प्रिंट करायचं, स्टार. स्टार साठी आपण काय लिहितो, फॉर जे चालू कुठून होतंय 1 पासून, जातो कुठपर्यंत, लेस दॅन ऑर इक्वल टू आय, आत्ताच आपण बघितलं. ठीक आहे, नंबर ऑफ लाईन्स आणि नंबर ऑफ स्टार्स इक्वल आहेत. सो मी तर जे प्लस प्लस करेल आणि सिंपल आहे प्रिंट एफ. सो प्रिंट एफ आपण काय प्रिंट केलं, स्टार. गोष्ट समजतीये. आणि प्रत्येक आता ही एक लाईन संपल्यानंतर मला नवीन लाईन ऍड करायची. नवीन लाईन ऍड करण्यासाठी आपण लिहितो प्रिंट एफ बॅकस्लॅश एन. डन डन डन. ओके, समजलं. एवढं इझी पद्धतीने आपण हा पण क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. ठीक आहे, एकदा बघा रन होईल. अरे बाबा, झालं 5 आला. हा पॅटर्न झाला व्यवस्थित आहे, गोष्ट समजतीये. याला मी समजा असं केलं, थोडस स्पेस दिली, चांगल्या पद्धतीने लिहिलं. हे असं येते, एक मिनिट इथं स्पेस आला ना, म्हणून तसं होतं. ठीक आहे, गोष्ट समजतीये, क्लिअर आहे गोष्टी. ओके, डन. ठीक, राईट आहे. ओके ओके. सो आता पुढचा क्वेश्चन असा आहे, सेम गोष्ट. पुढचा क्वेश्चन असा आहे, सर्वात इझी क्वेश्चन आहे, इझी क्वेश्चन. बस ठीक आहे. आता बघा, याला समजा मी डिवाइड केलं कॉलम्स मध्ये आणि रोज मध्ये, काय होईल, इथे आय ची व्हॅल्यू किती, 1, लाईनची 2 3 4. ठीक आहे, इथे पण इथे जे ची व्हॅल्यू बघा, ही जे ची व्हॅल्यू, ही आय ची व्हॅल्यू. ठीक आहे, 3 4 5 6 7. इथे बघा स्टार्सची व्हॅल्यू बघा, स्टार्स किती आहेत, 1 3 5 7. हे नंबर ऑफ स्टार्स, इथे 1 स्टार आहे, इथे 3 स्टार्स आहेत. ठीक आहे, इथे 7 स्टार्स आहेत, इथे 5 आहे, इथे 7 स्टार्स आहेत. ठीक आहे, आता इथे तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, ऑब्झर्व करा, ऑब्झर्व केलं असेल, नीट बघा, ऑब्झर्व केलं असेल, तुम्हाला काहीतरी रिलेशन दिसते. इथे 1 आहे, इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे. ठीक आहे, इथे 3 आहे, इथे 5 आहे.
ठीक आहे, लाईन नंबर आणि हे स्टार्स येतात, जे 4 आहे ते 7 आहे. तर मला इथून एक गोष्ट समजतीये, समजा नीट बघा, 2 इंटू आय, हे ऑब्झर्वेशननी समजेल, 2 इंटू आय मायनस 1, 2 इंटू आय मायनस 1 इक्वल टू स्टार्स. ठीक आहे, नीट बघा, हे बघा आता फॉर एक्झाम्पल पहिल्या लाईन मध्ये किती स्टार मला फाइंड करायचे, मी काय करेल, 1 मायनस 1. ठीक आहे, सो याचं उत्तर आलं 1, एक स्टार आला. ठीक आहे, दुसऱ्या लाईन मध्ये फाइंड करायचं तर 2 इंटू 2 मायनस 1 किती येईल, 3. थर्ड लाईन मध्ये फाइंड करायचं 2 इंटू 2 मायनस 1, 2 इंटू 3 मायनस 1 किती येईल, 5. नंतर बघा 2 इंटू 4 मायनस 1 7. आले का. सो हा फॉर्म्युला माझा जनरेट झाला आहे. बस बाकी सर्व गोष्टी सिंपल आहे. पहिले पण मला काय प्रिंट करावं लागलं, आता स्पेसेस 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 आपण इथं बघितल्यात. या स्पेसेस कशा प्रिंट करायच्यात, सेम स्पेसेस इथं प्रिंट करायचे. स्पेसेस कशा प्रिंट करतो आपण, स्पेस इज लेस दॅन एन मायनस आय. एवढं सोपं आहे, क्लिअर आहे गोष्टी. ठीक आहे, आता एकदा आपण प्रिंट करू. ओके, डन डन, प्रिंट करायचं. ओके, नीट बघा, नीट बघा, खूप सोपी गोष्ट आहे. आपण फॉर्म्युला इझिली काढलाय, फक्त ऑब्झर्वेशन. फॉर आय इक्वल टू 1, आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू काय, लेस दॅन ऑर इक्वल टू काय, एन आय प्लस प्लस. ठीक, सर्वात आधी मला काय प्रिंट करायचं, स्पेसेस. स्पेसेस फॉर स्पेस साठी आपण काय लिहितो, के चालू होतं 1 पासून. ठीक आहे, कुठपर्यंत जातात, लेस दॅन ऑर इक्वल टू एन मायनस 1, एन मायनस आय, एन मायनस आय ना. ओके, क्लिअर आहे गोष्टी. के प्लस प्लस, इथं काय करायचं मला, स्पेसेस प्रिंट करायचं, प्रिंट एफ स्पेसेस स्पेस. ओके, फॉर आता नेक्स्ट, आता काय प्रिंट करायचं मला, स्टार. फॉर जे इक्वल टू 1, 1 पासून स्टार्ट केलं, कुठपर्यंत जायचं मला, जे. नीट बघा, जे इज लेस दॅन ऑर इक्वल टू कुठपर्यंत चाललंय, 2 इंटू आय, 2 इंटू आय मायनस 1, 2 इंटू आय मायनस 1 पर्यंत गोष्टी चालल्यात. ठीक आहे, आताच आपण फाइंड केला हा फॉर्म्युला, विसरू नका. ठीक आहे, मग नंतर आय प्लस प्लस जे प्लस प्लस, सॉरी जे प्लस प्लस, जे प्लस प्लस काय करायचं मला, स्टार प्रिंट करायचं. सो इथे काय करेल, प्रिंट एफ स्टार, प्रिंट एफ स्टार. गोष्टी समजतात, क्लिअर आहे. ठीक आहे, एक लाईन, ही एक लाईन आहे, ही कंबाईन करून, दोघं कंबाईन करून एक लाईन झाली. ही लाईन मी समजा मी खाली लिहिली तर काय होईल, प्रिंट एफ स्टार. ओके, गोष्टी समजतात. ओके, सॉरी सॉरी सॉरी, इथे स्टार नाही येणार ना, इथं काय येईल, इथे नवीन लाईन येईल ना. झोपलेत का तुम्ही, नाही. सो इथे रन केलं बघा आता. सो इथे 5 केलं तर काय आला माझा पॅटर्न. क्लिअर गोष्टी, खूप इझी क्वेश्चन्स आहेत. फक्त मी तुम्हाला जे 2 स्टेप सांगितले त्या 2 स्टेप सॉल्व्ह करा, तुम्हाला आरामात क्वेश्चनचे आन्सर जे येऊन जातील. ओके, फक्त आता नीट बघा, समजा तुम्हाला उलट काहीतरी प्रिंट करायला लावलं, म्हणजे उलट असं या टाइप मध्ये प्रिंट करायला लावलं, किंवा मग या टाइप मध्ये प्रिंट करायला लावलं, किंवा मग या टाइप मध्ये प्रिंट करायला लागलं. ह्या गोष्टी कशा करायच्या, काहीच नाही करायचं, काहीच नाही. काय करायचं, फक्त ती तुमची जी नंबरिंग आहे ना, नंबरिंग आयची नंबरिंग ती उलटी चालू करायची. उलटी म्हणजे 4 3 2 1, उलटी चालू करायची. म्हणजे काय, आय चालू कुठून करायचा, एन पासून, जायचं कुठपर्यंत, 1 पर्यंत, 1 पर्यंत आले ना. नंतर करायचं काय, आय मायनस मायनस, एवढ्या गोष्टी करा, बाकी सर्व सेम ठेवायचं, सेम. तुम्हाला हा पॅटर्न येईल, हा पॅटर्न येईल, हा पण पॅटर्न येईल, एवढं सोपं करून बघायचं एकदा. हे पहा, इथे फक्त काय म्हणलं मी, आय कुठून चालू करायचा, एन पासून चालू करायचा, कुठपर्यंत जायचं, कुठपर्यंत जायचं, लेस दॅन ऑर इक्वल टू 1 पर्यंत जायचं. ठीक आहे, नंतर काय करायचं, मायनस मायनस करायचं, तुम्हाला गोष्टी येऊन जातील. बघा आता 5 केलं, आला उलटा पॅटर्न आला. काहीच नाही केलं मी, फक्त मी नंबरिंग उलटी केली, आयची नंबरिंग उलटी केली, बस. बाकी जेवढे पण पॅटर्न्स आहेत, हे बघा, हा पॅटर्न एकदा तुम्ही करून बघा, आणि हा पॅटर्न तुम्ही एकदा करून बघा. ठीक आहे, समजतं, हा पॅटर्न केला ना आपण, याला उलट केलं कसं दिसेल, असं दिसेल. राईट, गोष्ट समजतीये. त्याच्यानंतर याला उलट केलं तर कसं दिसेल, असं दिसेल. सो इथे काय करायचं, फक्त आय चालू करायचं एन पासून, आणि संपवायचं कुठे, 1 पर्यंत, आणि करायचं का आय मायनस मायनस, एवढ्या गोष्टी करायच्या, नंबरिंग उलटी करायची, आन्सर येऊन जाईल. क्लिअर आहे का गोष्टी. ओके, ठीक आहे. ठीक, आता समजा तुम्हाला कोणी असा पॅटर्न प्रिंट करायला लावला तर, असा असा काही नाही, याला दोन दोन हिस्सामध्ये डिवाइड करा. तुम्हाला हा वरचा पॅटर्न येतो, तुम्हाला खालचा पॅटर्न येतो, तुम्हाला हा पॅटर्न येऊन जाईल.
बरोबर ना. पहिले हा पॅटर्न प्रिंट करायचा, नंतर हा पॅटर्न प्रिंट करायचा, दोघांना कंबाईन केलं तुम्हाला हा येऊन जाईल. ओके. समजा तुम्हाला असं कोणी प्रिंट करायला लावलं तर त्याला म्हणतात डायमंड. त्याला काय म्हणतात डायमंड. येईल का? येईल. डन. डन. येऊन जाईल. करायचं एकदा. हा करून बघू म्हणजे तुम्हाला बाकीचे जे सिंपल सिंपल आहेत ते तुम्हाला येऊन जातील. ठीक आहे. सो मला सांगा, हा पॅटर्न झाला तुमचा, हा पॅटर्न झाला. ठीक आहे. एक एक काम करू आपण. ओके. ठीक आहे. सो हे पहा, हा जो कोड होता हा आपला याचा होता. तुम्हाला हा पॅटर्न आहे तो प्रिंट करता. क्लिअर गोष्टी. ठीक. समजा हाच पॅटर्न मी काय केलाय बघा, नीट बघा. हा पॅटर्न मी तुम्ही इथपर्यंत कॉपी केला. काय केला? सिंपल कॉपी केला. त्याच्यानंतर त्याच्या खाली हा पॅटर्न प्रिंट केला. ओके, गोष्ट समजते. फक्त मी तर एनच्या जागी काय केलं, नीट बघा. चालू कुठून केलं? चालू केलं n-1 पासून. नीट बघा, चालू कुठून केलं? n-1 पासून. का केलं ते पण समजेल. त्याच्यानंतर केलं कुठपर्यंत, गेलो कुठपर्यंत? 1 पर्यंत. नंबरिंग मी उलटी देतो फक्त. नंबरिंग उलटी दिली का? उलटा करायचा ना प्रिंट, उलटा करायचा म्हणून नंबरिंग उलटी केली. आता ही गोष्ट समजा मी रन केली तर बघा काय होईल. तर 5 केलं बघा, आला माझा डायमंड. झाला डायमंड. एवढं सोपं आहे. काय केलं मी? फक्त काहीच नाही, उलटा प्रिंट केला. हे बघा, पहिले कोणता पॅटर्न केला? पहिले पहिले हा पहिले सीधा सीधा केला, नंतर उलटा केला, खालचा उलटा केला. उलटा कसा करतो आपण? नंबरिंग उलटी करायची. झालं. एवढं एवढं सिंपल आहे. ठीक आहे. गोष्ट समजतीये. इझी गोष्टी आहेत, इझी क्वेश्चन्स आहेत. फक्त डोकं लावायचं, फक्त डोकं लावायचं तुम्हाला थोडंसं, जास्त पण नाही. तर मी जे तुम्हाला छोटे छोटे ट्रिक्स सांगितल्या, छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या, तर फक्त लक्षात ठेवा. कोणत्याच पॅटर्नचा क्वेश्चन असा नसेल की तुम्हाला तो येणार नाही. क्लिअर आहे का? ठीक आहे. आपण इथे थांबायचं. येस, आपण इथे थांबू. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तब तक के लिए बाय बाय. प्रॅक्टिस करत राहा फक्त.